राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर राज्यभरातील पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. आपण जर नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे आता 4000 रुपये इतकी रक्कम बघा आता सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. जर आपण पात्र लाभार्थी असाल फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा व तुम्हाला नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला का कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा. यामध्ये बघा या 17 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आता रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांना बघा ही रक्कम सोडण्यात आलेली आहे. यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे म्हणजे की धाराशिव जिल्हा बघा. धाराशिवमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणजेच की आताच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी जे आहेत त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू झालेलं आहे बघा. म्हणजेच की धाराशिव जिल्ह्यातील आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अनिवार्य आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी अपडेट केली आहे. नंतरचा जिल्हा आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली होती बघा. यामध्ये दुसरा जिल्हा आहे तो म्हणजेच की बघा अकोला जिल्हा बघा. अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्णपणे डीबीटी मार्फत डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत आता रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र लाभार्थी असाल तर लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आपलं काम आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी अपडेट केली आहे. नंतरचा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा बघा. जालना जिल्ह्यातही रकमेचं वाटप सुरू झालेलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सर्व जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येणार आहोत त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या व्हिडिओमध्ये अपडेट आहे. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.